नमस्कार, ठाणे लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। सध्या मी ठाण्यातील सिंगानिया स्कूलच्या बाहेर आहे आणि आपण पाहिलं तर काही वेळापूर्वी जे आहे ते या स्कूल बसला जी आहे ती भीषण आग लागली होती। त्यानंतर आता अग्निशमन दलाच्या माध्यमातून या संपूर्ण आगीवरती जे आहे ते नियंत्रण आलेले आहे। आग कशा प्रकारे लागली, काय कारण होतं हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही, परंतु आपण जर पाहिलं तर हा सिंगानिया स्कूलच्या बाहेरचा रस्ता आहे आणि याच बसला जी आहे ती आग लागली होती आणि आगीचं कारण जे आहे ते अद्याप देखील स्पष्ट झालेलं नाही, परंतु अग्निशमन दलाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहिलं तर आगीवरती नियंत्रण आणलेलं आहे आणि संपूर्ण आग जी आहे ती विझवण्यात आलेली आहे। भीषण अशी आग होती आणि या आगीची माहिती मिळाल्याच्या नंतर या ठिकाणी स्वतः अग्निशमन दल हे तात्काळ आलं। त्यानंतर आगीवरती जे आहे ते नियंत्रण मिळवलं, त्यांना यश आलेलं आहे, परंतु या बसचा पूर्ण काच देखील आहे या ठिकाणी फुटलेले आपल्याला पाहायला मिळतात। आग कशामुळे लागली, काय कारण होतं हे देखील या ठिकाणी अद्याप स्पष्ट झालेलं नाही, परंतु जर कशामुळे आग लागली, शॉर्ट सर्किट झालं त्याच्यामुळे आग लागली आणि वायर खाल्ली त्याच्यामुळे झालं। नक्कीच काही स्थानिक नागरिक आहेत त्यांनी देखील सांगितलेलं की शॉर्ट सर्किटमुळे या ठिकाणी आग लागलेली अशी माहिती जी आहे ती या ठिकाणी स्थानिक नागरिक या ठिकाणी आपल्याला सांगतात, परंतु अजून देखील ही आग जी आहे ती विझवण्याचे काम जे आहे ते अग्निशमन दलाच्या माध्यमातून या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी आगीची माहिती मिळताच या ठिकाणी अग्निशमन दल जे आहे ते तात्काळ या ठिकाणी आलं आणि आगीवरती जे आहे ते त्यांनी नियंत्रण मिळवलं। त्यानंतर कुठेतरी मेन रोड आहे या ठिकाणी अनेक हजारो नागरिक जे आहेत ते या रोडवरून जे आहे ते प्रवास करत असतात आणि अगदीच सिंगानिया स्कूलच्या बाहेर जे आहे ती वर्दळीचं ठिकाण आहे आणि त्या स्कूल बसला जी आहे ती या ठिकाणी जी आहे ती आग लागली होती आणि आगीची माहिती मिळताच या ठिकाणी अग्निशमन दल जे आहे ते तात्काळ आलं। त्यानंतर त्यांनी स्वतः ही आग विझवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला, परंतु आपण पाहिलं तर संपूर्ण बसची अवस्था जी आहे ती बिकट झालेली आहे। विठ्ठल त्याचा पकडके पुन्हा दे ना। जवळपास अजून मला माहित नाही। बाजूला जी सिंगानिया स्कूल आहे आणि या स्कूल बसला देखील ही आग जी आहे ती लागली होती आणि आता आगीवरती जे आहे ते नियंत्रण मिळवण्यास या ठिकाणी अग्निशमन दलाला यश आलेलं आहे। हे रवी बैठी बाजू ठेवले विठ्ठल कोणी ये गाड़ी में डाल दे, ये गाड़ी में डाल दे।
त्या ठिकाणी आपण पाहिलं तर नगरसेवक राकेश शिंदे हे देखील या ठिकाणी आलेले आहे. भीषण अशी आग होती, परंतु या आगीवरती नियंत्रण जे आहे ते अग्निशमन दलाने या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळते. स्थानिक नागरिक जे आहेत ते त्यांनी सांगितलेलं आहे की शॉर्ट सर्किटमुळे ही जी आग आहे ती लागली होती, परंतु संपूर्ण बसचे या ठिकाणी आपण परिस्थिती पाहिली तर संपूर्ण काचा वगैरे जे आहे ते फुटलेले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि स्वतः अग्निशमन दल या ठिकाणी तात्काळ आले. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी कुठेतरी जीवितहानी होण्याच्या आधी या ठिकाणी आगीवरती जे आहे ते नियंत्रण आणलेलं आहे. फोटो पाठवतो तुम्हाला. वारंवार कंप्लेंट येतात त्याच्या, वारंवार म्हणजे एवढे कंप्लेंट येतात वैतरलेच लोक आहे. तिथे ट्रॅफिक जॅम होते, दोन पद्धती गाड्या अडवून जातात. आता मी सीचा पैसे बोलू कुठे बसला एवढे बसले जास्त सगळ्या बसला गाडी घोडबंदरच्या स्कूलच्या तिथे कॅडबरीला लावतो म्हणजे कमाल आहे. अरे हो कुठे पण राहायला असं तर गाडी तुम्ही एक मैदानात कुठे पार्क करा ना, त्यांच्या रस्त्यावर पार्किंग आहे ती. तुमच्यामुळे बाकीच्या रस्त्याने लागायला लागला, सिटी फ्लोच्या गाड्या लागल्या, सगळ्याच गाड्या लागायला लागल्या. किती गाड्या रस्ता कव्हर केला, किती कंप्लेंट आहे माहिती याच्या. रिक्षा गाड्या लागतात, ट्रॅक्टरला लागतात, ट्रक लागतात आणि किती लोकांनी सहन करायचं लोकांना. आणि नागरिक आहेत ते लोक, त्यांना पण त्रास होतो. चांगलं असतं.
थोडक्यात दाखवला. मुलं असतील तुमचे जे आहे, त्यांचं काय केलं? पार्किंग करून जातात सरळ. आम्ही स्कूल कुठली घोडबंदर नासर अडवली आणि पार्किंग कुठे कॅडबरी. काय संबंधच नाही ना. सगळ्या स्कूलवर चाललं मला वाटतं सिनियर येतो हॅलो लक्झरी सगळ्या लक्झरी ग्रामीण गाड्या लागायला लागतात. खूप बोलतात सिटी फ्लो वाल्याने सिटी फ्लो वाल्याने टाकलेला सिटी फ्लो वाल्यांचं झालं. विषय काय माहिती आहे का? हे ना प्रायव्हेट आहे. विचारायला गेलं ना तर प्रायव्हेट झालं ना डायरेक्ट बोलतात तुम्हाला काय करायचं ते करा. आमचे हप्ते लागली सिगरेट. स्थानिक नगरसेवक राकेश शिंदे हे देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि ठाण्यामध्ये अनेक रोडवरती जे आहे ते अनधिकृत पार्किंग होती त्यावरती देखील त्यांनी या ठिकाणी आवाज उठवला. त्या देखील ट्रॅफिक पोलीस होते त्यांना देखील सांगितलं की अनेक ठिकाणी जे आहे ते विविध शाळेच्या बसेस जे आहेत त्या रोडच्या बाजूला लागलेल्या असतात. त्यामुळे ही कुठेतरी आगीचं प्रमाण जे आहे ते वाढण्यात येतं आणि त्यामुळे या अनधिकृत पार्किंगचा देखील विषय या ठिकाणी उचललेला आपल्याला पाहायला मिळतोय.
सकाळी तुम्हाला माहिती आहे का डोक्याची यायला एक तास लागतो इथपर्यंत. सांगायचं पण मला निघत नाही आणि इथं पण निघत नाही BMT निघत नाही सकाळी पिंगळा काय डबल पार्किंग असं झालेलं आहे. ते लोकं पण लोकसंख्या वाढलेली आहे. meeting झाल्या. इथे जर parking झाली, तर 4-15 parking होती. हे बघा ना 4 गाड्या आता गुरुवारपासून रोड आहे. तिथे त्याला 4 मध्ये त्याच्यावर माहिती पडत तरी ते लावून घेऊन तरी लावलेत बघा ना. आता त्या गोळापट्ट्याचा विषय तर असतो महापालिकेमध्ये. त्याचा विषय होतो. ते आज पाहिजे. तसं थोडी चालणार आहे. तर लोक त्रस्त झाले, एवढे हैराण झाले की सकाळी या इथे 8 वाजता कोणतरी आजतच नाही. 2:30 वाजता काय 9 वाजता जर निघाले इथे आले ना मला अर्धा पाऊण तास लागतो. 4-4 मध्ये काम करणार ते आम्ही करणार. नगर साफ झालं. फक्त काम केलं की नाही 100% कोणत्या आठवड्याच्या दाखवामध्ये फक्त आठवतो आणि मग ते आमचं काम आणि काम करतो. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर सिंगाणा स्कूलच्या बाहेर जी आहे ती या बसला भीषण आग लागली होती. परंतु आपण पाहिलं तर अग्निशमन दलाला जे आहे ते या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलं होतं. त्यानंतर घटनास्थळी जे आहे ते नगरसेवक राकेश शिंदे या ठिकाणी आले. त्यांनी देखील संपूर्ण घटनेची जी आहे ती पाहणी केली. परंतु अनेक ठाण्यामध्ये जे आहे ते शाळेच्या बाहेर असते किंवा रोडवरती जे आहे ते अनधिकृत पार्किंग होती. त्यानंतर त्याच्यावरती देखील ते आक्रमक झालेले आहेत. सर, भीषण आग लागलेली आहे, घटना दुर्दैवी आहे, परंतु आपण अनधिकृत पार्किंगवरती या ठिकाणी विषय उचलला काय एकंदरीत? आता असं आहे की इतर दुर्घटना घडली, मी नशीब आणि इथे जवळपासच होतो म्हणून मला यायचं आलं इकडे आणि याची कंप्लेंट वारंवार चालू आहे माझ्याकडे आणि मी पाठपुरावा सुद्धा चालू ठेवलेला. पण आज ही दुर्घटना घडली म्हणजे एखादी दुर्घटना घडते तेव्हाच ॲक्शन होते हे मला चांगलं माहिती आहे. आणि आत्ताच मी फोन केला DCP साहेबांना, पण ते बोलतात तुम्ही महापालिकेकडून पार्किंगचे पट्टे हटवून टाका, आम्ही इथे पार्किंग करून देणार नाही आणि जे काय फाईन मारायचे ते आम्ही मारू आणि जेवढी कारवाई करता येईल तेवढे करू. आम्हाला त्यांनी ट्रॅफिकवाल्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आता राहिला महापालिकेचा मुद्दा, पत्रव्यवहार करून त्यांचा पण करून घेतो आणि ते पट्टे जे सांगितले हटवायला ते हटवायला सांगतो. म्हणजे इथे नो पार्किंगचे बोर्ड लागले तर इथे कोण गाड्या लावणार नाही. बघितलं पूर्ण रोडवरती
गाड्या मोठी दुर्घटना पण घडू शकली असती. एक बसला आग नाही तर सगळ्या बसला आग लागू शकली असती, पण ते वेळेत फायर ब्रिगेडवाले आले, त्यांना कॉल केला, आमच्याच लोकांनी केला कोणीतरी, आणि ते आले म्हणून ही वाचली दुर्घटना, नाहीतर मोठी दुर्घटना झाली असती. सकाळी याचा परिणाम वेगळा बघायला भेटला असता. साहेब, आपण देखील अनधिकृत पार्किंगवरती नेहमी विषय उचललाय. अनेक काही- ठिकाणी ठाण्यामध्ये आपण पाहिलं तर जे बसेस जे आहेत त्या साईडला रोडच्या वरती म्हणजे रूटवरती जायला गाड्यांना जागा नाही, परंतु त्या गाड्या तसंच असतं. कुठली कारवाई जी आहे ती होताना आपल्याला पाहायला निवडून आल्यापासून आपण पहिला तेच केलंय की लोकांना चालायला जागा नाही, लोकांना गाडी चालवायला जागा नाही, एवढी ट्रॅफिक आहे, एवढे फूड ट्रक लागलेत, एवढे स्कूल बस लागतात, बाहेरच्या ओला गाड्या लागतात, आणि हे स्थानिक कोणीच नाही इथले गाडीवाले, सगळे बाहेरचे आहेत. अर्ध्याच्या वर इथले बाहेरचीच लोक आहेत. जर 10% स्थानिक असतील ना तर 90% बाहेरचे लोक आहेत, आणि ते येऊन इथे सर्रास पार्किंग करून जातात, आणि महिना पार्किंग करतात, काढत नाही. आता ह्यांच्यावर जर कारवाई नाही झाली ना तर हे होणार नाही. तसं आत्ताच मी डीसीपी साहेबांशी बोललो, तर ते बोलले की तुम्ही फॉलोअप करा महापालिकेबरोबर, आम्ही कारवाई करायला तयार आहे. नक्कीच या ठिकाणी स्वतः नगरसेवक आलेले आहेत राकेश शिंदे, त्यांनी देखील सांगितलेलं आहे की या संपूर्ण जे अनधिकृत पार्किंगवरती जी आहे ती कारवाई व्हायला पाहिजे, त्यामुळे अशा मोठ्या दुर्घटना आहेत त्या घडण्यास कुठेतरी कमी होतील, आणि अशा घटना ज्या आहेत त्या यापुढे घडणार नाहीत. ठाणे लाईव्हचे अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.